नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात वणी येथे द्राक्ष काढवण्यात सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या 7 महिन्यातील सतत पावसांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. प्रतिकूल हवामानामुळे यंदा केवळ 30% उत्पादन मिळाले असून 70% पीक वाया गेले आहे. खर्चही न निघाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. एवढ्यात भयानक आहे म्हणजे आजपर्यंत असं वर्ष कधीच आलं नाही. आज साधारण 25% माल आहे. त्याच्यात खर्च 100% करायचं आणि माल तर 25%. त्याच्यामुळे आता नाईलाज आहे. पुढच्या सीझन करता आपल्याला त्याच्यावर औषधं फवारण्या करायच लागतात. नाईलाज आहे. तेवढं साधारण 150 क्विंटल माल जायचं आहे, तिकडे 20 क्विंटल माल जातो. त्याच्यामुळे भयानक परिस्थिती. शासनाने याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे. साधारण आता जो एक एकरी 150 क्विंटल माल जात होता, तर चालू वर्षी 20 क्विंटलवर समाधानी मानायची पाहिजे. निघाला का खर्च शक्यच नाही ना. एवढं 150 क्विंटल कुठं आणि 20 क्विंटल कुठं, त्याच्यात काय खर्च निघणार? लेबर खर्च आहे तोच आहे, औषधांचा जो आहे तो आहेच. नाम सृजल है। हाँ मेरी सालों से ख्वाहिश थी कि मैं ऐसा द्राक्ष की वाड़ी में जाके खुद से देखूं, और मेरा जैसा सपना ही पूरा हो गया हो ऐसा लग रहा है। मेरे को बहुत अच्छा लग रहा है। आपने द्राक्ष की वाड़ी देखी नहीं थी? नहीं देखी थी, हाँ अभी पहली बार देख रहा हूँ, और वो भी कटाई के टाइम पर। तो ऐसा लग रहा है मैं क्या हंसूं या रोऊं, ऐसा लग रहा है मेरे को। इतना आनंद हो रहा है कि मैं पहली बार देखा, इतना बड़ा, वो भी इतना करीब से। बारिश की वजह से ये साल फसल अच्छा नहीं आया है, लेकिन तो भी है तो ठीक ही मानना पड़ेगा। आपको कैसा लगता है? हाँ वो भी है, क्योंकि इस साल बारिश थोड़ी ज़्यादा हुई थी, तो किसानों को थोड़ा उसका सामना भी करना पड़ा, बट फिर भी फसल हुई तो अच्छा है. थॉम्सन व्हरायटी आजच चालू केलाय. 1 एकर प्लॉट आहे, पण 2च गाड्या निघाल्या. 1 एकरामध्ये मालच कमी आहे. वजन आता मालावर राहील, वजन दिलं पाहिजे. देईल वजन नाही देणार. पुढे सटाणा चालू आहे आता. इकडे चालू आहे आता, एखादा अर्धा चालू झालाय. बाजार बाजारभाव माहीत नाही. बाजारभाव माहीत नाही, पण बरं आहे का? बरं आहे. बाजारभाव भेटलाच पाहिजे, मालच नाही यंदा. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक.